नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज जर बघितलं तर गुरुवार होता, सेन्सेक्सची एक्सपायरी होती. कालचा मास्टर क्लास ॲनालिसिस व्हिडिओ आपण केला होता आणि त्याच्यावरती भरमसाठ कमेंट होतं तुमच्या आणि खूप खूप चांगल्या कमेंट मला बघायला मिळाल्या. मी वाचल्या देखील आणि खूप मित्रांना त्याचे रिप्लाय देखील दिले. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण मी व्हिडिओ बनवतो किंवा ॲनालिसिस करत असतो मार्केटचं, त्यावेळेस फक्त ॲनालिसिस करत नाही. प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही माहिती, काही ना काही लर्निंग मार्केटची तुम्हाला मिळेल, हा माझा उद्दिष्ट असतं किंवा हे माझं मोटिव्ह असतं व्हिडिओ बनवण्यामागचं. फक्त आडव्या तिडव्या लाईनी मारून बघा आता हे आणि याच्यानुसार तुम्ही करू शकता असं नाही आहे. ओके, सो प्रत्येक लेवल का बनली आहे, त्याच्यामागचं कारण काय आहे, मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केटमध्ये काय पॉसिबिलिटी आहे, बरं इतकंही सगळं जाऊन रिस्क कुठे जास्त आहे, रिस्क मॅनेजमेंट कुठे केली पाहिजे, कुठली लेवल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जो डिस्कशन केलेलं असतं ना, त्याला आपण कम्प्लिटली ॲनालिसिस व्हिडिओ किंवा मास्टर क्लास बोलतो. आणि तुम्ही जर कालचा मास्टर क्लास जर मिस केला असेल तर तुम्ही खूप काही मिस केलेलं आहे. कारण की प्रत्येक व्हिडिओ चांगला करण्याचा प्रयत्न करत असतो, चांगला होतही असतो, परंतु काही काही व्हिडिओ या लेवलला होतात. म्हणजे रेग्युलर व्हिडिओ या लेवलला असतात तर काही व्हिडिओ या लेवलला होतात. आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो या लेवलचा व्हिडिओ होता. सो जर तुम्ही मिस केला असेल परत जाऊन बघू शकता, कारण की त्याच्यामध्ये ॲनालिसिसच्या व्यतिरिक्त प्राइस ॲक्शन देखील तिकडे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आणि आजचा मार्केटला जर तुम्ही सामोरे गेला असेल तर एक सुपर फंटॅस्टिक डे तुमचा झालेला असणार आहे. टेलिग्राम म्हणू नका, यूट्यूब कमेंट्स म्हणू नका किंवा इंस्टाग्राम म्हणू नका. खूप साऱ्या मित्रांनी खूप खूप पॉझिटिव्ह पद्धतीने कमेंट केले लाईव्ह मार्केटमध्ये डे संपल्यावरती देखील. कारण की इतक्या चांगल्या व्हिडिओमधनं जर ज्या ज्या लेवल आपण डिस्कशन केल्या होत्या, जी प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती, काल आपण बुलिश साईडची प्राइस ॲक्शन बघितली होती, सेलिंग साईडची प्राइस ॲक्शन बघितली होती, लोअर लो पॅटर्न बघितले होते आणि आज मार्केटनी तोच लोअर लो पॅटर्न परत एकदा कंटिन्युअसली दाखवला आहे. आणि त्याच्यामध्ये सेन्सेक्सची एक्सपायर होते, पुट साईडचे प्रीमियम इतके अफॅट लेवलने वाढले विचारायला नको. सो आय होप तुमचा सगळ्यांचा आजचा सेन्सेक्स एक्सपायरीचा दिवस चांगला जायला पाहिजे आणि गेला असेल. ओके, सो प्रत्येकाने कमेंट करून सांगा. कमेंटला आणि लाईकला कमी पडू नका, कारण की इतकं मन लावून तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्याकडून जर तिकडनं लाईक, कमेंट, शेअरिंग ह्या गोष्टी जर आल्या तर कुठे ना कुठे जे आपण एफर्ट्स घेतो आहे आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे ते पोहोचल्याचं समाधान मिळतं. अन्यथा कुठली गोष्ट घ्या, तुम्ही जर एखादी गोष्ट करताय आणि ती मास ऑडियन्ससाठी असेल, म्हणजे खूप साऱ्या लोकांसाठी असेल, आणि तिकडनं जर रिस्पॉन्स नसेल तर काम करण्यात मजा येत नाही. म्हणजे तुम्ही जर थिएटर आर्टिस्ट असाल किंवा कुठली ऑडियन्ससाठी एखादी गोष्ट करताय, ओके, तुमच्या प्रेक्षकांसाठी एखादी गोष्ट करता, आता हे आपले काही प्रेक्षक नाही परंतु मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो, आपली तर फॅमिली आहे, ओके, आणि तिकडनं जर तुम्हाला दाद नाही मिळाली तर मोटिवेट न होता डिमोटिवेट होत आहेत, म्हणजे डिमोटिवेट होतो व्यक्ती. तर प्रत्येकाने ॲनालिसिस सुरू होण्या अगोदरच लाईक, कमेंट करायचं आहे. ओके, करसंख्या नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काल काय डिस्कशन केलं होतं, मार्केटने आज कसा मोमेंटम दिला आहे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. आणि उद्या म्हणजे शुक्रवारच्या दिवशी काय अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते, काय इम्पॉर्टंट लेवल होणार आहेत, थोडासा दिवस कसा राहू शकतो, काय प्राइस ॲक्शन बनते, याचं देखील डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ नाही आवडला काहीच हरकत नाही, डिसलाईक करा, परंतु का नाही आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, मला माहिती तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तुम्ही नवीन आला ते तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, कंटाळा करताय. सो ज्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईबचं बटन पहिलं दाबा. 50,000चा सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एक सरप्राईज आहे, ते सरप्राईज तुम्हाला सांगायचं आहे, त्याची वाट बघतोय मी, तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे, बघा इकडे 5 मिनिटं. आता
तुमच्या समोर सगळे लेवल आपण कालच डिस्कशन केलं होतं. काल कुठली लेवल डिस्कशन केली होती? 25,100ची. सपोर्ट कुठला डिस्कशन केला होता? 25,025चा. हा काय होता? नो ट्रेडिंग झोन. मार्केट कुठं ओपन झालं? मार्केट छोटंसं गॅप डाऊन ओपन झालं, स्पाईक मारली, वरती गेलं आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं. म्हणजे हा टप्पा खाल्ला मार्केटने, बेसिकली टप्पा खाल्ला, लेवल ब्रेक झाली, पुल बॅक घेतला, त्याच्यानंतर खाली 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 खाली. ओके. आणि या पद्धतीची ट्रेंड लाईन आपण वारंवार दाखवत आलोय. बघा इकडे या पद्धतीची ट्रेंड लाईन आपण वारंवार काय दाखवत आलो होतो? लक्षात असेल तुमच्या. आणि आज पण इकडे तर काय आहे, लोअर लो पॅटर्न क्रिएट चाललाय मार्केटचा. ट्रेंड हा बेरिश आहे. हे आपण काल देखील डिस्कशन केलं. तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही नोट करून ठेवलेलं वहीमध्ये बघा. आणि वहीमध्ये नोट नसेल करत तर काही होणार नाही. शिकण्याकडे फोकस नसेल, एज्युकेशनकडे फोकस नसेल, काहीच होऊ शकत नाही. कितीही मी तुम्हाला जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जर सिरियसली जर व्हिडिओ बघत नसेल, आता सिरियसली व्हिडिओ बघण्याचं म्हणजे काय, असं बघायचं का? नाही. कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती व्हिडिओ बघताना नोट करणं गरजेचं आहे. बाबा ही पॅटर्न चालू आहेत, हा पॅटर्न ब्रेक कधी होतो, ह्या पॅटर्न नंतर काय मोमेंटम होती, प्राइस ॲक्शन कशी चालते, हे सगळं शिकणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे आपण काय केलं की हे सगळं शिकायला अवघड जातं, थोडंसं वेळ लागतो. आणि प्रत्येक ॲनालिसिसमध्ये तुम्हाला काही गोष्टी असतात त्या नाही शिकवल्या जात, किंवा आज मार्केटने काय झालं त्याच्या बेसिसवरती आपण ॲनालिसिस करतो. परंतु डिटेल्समध्ये आपण प्राइस ॲक्शन, सेटअप, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, त्याच्यामध्ये ट्रेडिंग सायकोलॉजी काय पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये आपण शिकवलेल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा सिलेबस चेक करा. तुम्हाला जर वाटलं की बाबा यातनं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळू शकतं तर जॉईन करू शकता. तुम्हाला वाटतं की बाबा नाही शिकायला मिळू शकत तर तुम्ही नाही जॉईन करा, काही हरकत नाही. परंतु शिकण्याकडे फोकस ठेवा. आणि जे मित्र प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स केलेला आहे किंवा जॉईनिंग आहेत, बघत आहेत, काय इम्प्रूव्हमेंट झालं आहे तुमच्यामध्ये, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. ओके. सो नक्की याचा विचार करा. या परत टॉपिककडे या. तर ही प्राइस ॲक्शन आपण कंटिन्यू डिस्कशन करत होतो आणि तीच प्राइस ॲक्शन निफ्टीने आज देखील फॉलो केलेली आहे. आता इकडे जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन बघा इकडे काय झाली होती, क्लिअरली बघायला मिळते की ही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. लेवल ब्रेक, पुल बॅक आणि डाऊन साईड मोमेंटम. ओके. त्या पद्धतीने आपण काल लेवल देखील डिस्कशन केलं. त्या बुलिश साईडला एकच लेवल डिस्कशन केली होती 25,100ची. झाली का ब्रेक? नाही झाली. बुलिश साईडला बी बनला आहे का? नाही बनला. म्हणजे बुलिश साईडला जर तुम्ही विचार करत असाल तर तो खूप रिस्की झाला असेल, किंवा तिकडे कुठलंही कारण नाही आहे. 2 कॅन्डल फक्त बुलिश झाले, याचा अर्थ मार्केट बुलिश झालं आहे का? नाही. का नाही झालं? कारण की त्याने कुठलाही स्विंग ब्रेक केलं नाही, त्याने कुठलाही स्विंग ब्रेक केलं नाही, त्याने कुठलाही स्विंग ब्रेक केलं नाही. ही जी प्राइस ॲक्शन होती आपण डिस्कशन केलं होतं, इकडे डबल बॉटम होऊ शकतो. मार्केट त्याच्यावरती एकदा मोमेंटम देऊन गेलं, परंतु तो मोमेंटम पकडण्यासारखा होता? बिलकुल नाही. आणि आपण हायली डिस्कशन केलं होतं 25,100 ही लेवल आहे जिकडनं मार्केटमध्ये मोमेंटम आला होता. हां, परत छोटा, परंतु आज तितकाही मोमेंटम बघायला नाही. म्हणजे मार्केट क्लिअरली काय होतं, आज थोडंसं सेलिंग साईडला होतं, जे की आपण काल डिस्कशन केलेलं होतं. आता हे तर झालंच, परंतु 3 PM ची कॅन्डल बघा ही आहे. म्हणजे 3 PM सेटअप जर तुम्हाला माहिती असेल तर 3 PM सेटअपमध्ये आज खूप चांगला मोमेंटम दिला. आणि जर कोणी सेन्सेक्समध्ये तो यूज केला असेल तर खूप प्रीमियममध्ये स्पाईक बघायला मिळाली मोठी, बिकॉज एक्सपायरी होती. ओके. आणि हे देखील आपलं डिस्कशन होतं की सेन्सेक्स एक्सपायरी आहे. जर मोमेंटम वाटतोय की कन्सोलिडेशन लेवल जर ब्रेक झाली, नो ट्रेडिंग झोन जर ब्रेक झाला तर एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. सो तो मोमेंटम सेन्सेक्समध्ये देखील बघायला मिळाला. ओके. आता सगळे लेवल आपण रिमूव्ह करतोय. आता लक्षात काय ठेवायचं की उद्या शुक्रवार आहे आणि या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. तर वारंवार तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की शेवटचा ट्रेडिंग सेशनमध्ये थोडंसं तुमची लॉट साईज, रिस्क मॅनेजमेंट हे थोडंसं लिमिटेड ठेवत जावा. का? शनिवार रविवार मार्केटला सुट्टी असते, शिकण्याची अपॉर्च्युनिटीपेक्षा वेळ मिळतो शिकण्यासाठी. आणि तुम्ही जर शुक्रवारी हेवी कॅपिटलनी ट्रेडिंग केलं किंवा
लॉट साईज मेंटेन नाही ठेवली आणि तो जर ट्रेड फसला तर ते जे बर्डन आहे तुमचं ते शनिवार आणि रविवार तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे. याच्यात काही वाद नाही आहे. ओके. आणि ते बर्डन राहिल्यामुळे तुमचा ना इंटरेस्ट लागणार शिकण्यामध्ये ना कुठे, त्यामुळे शुक्रवारी थोडंसं हलकं ठेवायचं कॅपिटल. आणि जर गुरुवार इतका चांगला मोमेंटम जर मिळाला आहे तर मार्केटमध्ये शुक्रवारी थोडंसं हलकं जाणंच बेटर राहतं. आता कोणाकोणाला हे नॉनसेन्स वाटेल, परंतु तुम्हाला काय वाटतं ते सांगा. ओके. कारण की आता तुम्ही म्हणता की सर मग बुधवारी काय नाही करू शकत आपण. बुधवारी जर आपला ट्रेड फसला तर गुरुवारी आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असते मार्केटमध्ये, कारण मग गुरुवारी मार्केट ओपन असतं. शुक्रवारी फसला तर शनिवार रविवार मार्केट ओपन नसतं, ते बर्डन घेऊन जायला लागतं आपल्याला. म्हणजे इनडायरेक्टली असं सांगतो की तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये म्हणजे कुठल्याही ऑफिसमध्ये गेला. ओके. थोडक्यात तुम्ही गाडी सर्व्हिसिंग टाकायला गेला आणि तुम्ही शुक्रवारी गेलाय आणि गाडी टाकली शुक्रवारी तुम्ही सर्व्हिसिंगला आणि चुकून तुमची गाडी शुक्रवारी मिळाली नाही आणि शनिवार रविवार जर बंद असेल ते शोरूम जे सर्व्हिस सेंटर, ते मग गाडी सोमवारी मिळते. मग कोणाकोणाच्या डोक्यात असं ते की आपण जर आधीच टाकायला पाहिजे गाडी गुरुवारी बुधवारी. आता हे थोडंसं विचित्र उदाहरण आहे, परंतु समजण्यासाठी आहे, कारण की रेग्युलर दैनंदिन जीवनातलं आहे. सो तसंच आहे मार्केटचं देखील, कारण की जर तुम्हाला 2 दिवस गाडी मिळाली तर तुमची प्रॉब्लेम होतो. तसंच आहे, जर तुमचा शुक्रवारचा ट्रेड जर फसला तर शनिवार रविवार 2 दिवस प्रॉब्लेम होणार आहेत. त्याच्यामुळे थोडंसं हे सायकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगतो, सायकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगतो. आता हे सायकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे, त्याच्यामुळे कळण्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं. जे नवीन लोक आहेत त्यांना ठीक आहे, हरकत नाही. बरं. आता चार्ट आपण थोडंसं जर बघितलं व्यवस्थित 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर इकडे बघितलं तर इकडे मी काय केलं, इकडे फिब लावलेला आहे. तर मार्केटने काय केलं होतं, इकडनं मोमेंटम द्यायला सुरुवात केली होती. मार्केटने क्लिअर कट एक बुलिश मोमेंटम दिला आणि ही 50% लेवल आहे. मार्केटने 50% लेवल अचीव केलेली आहे. म्हणजे काय, जितका मोठा मोमेंटम गेला होता तितका मार्केटने परत 50% पुलबॅक घेतला. आता हे 50% काय इम्पॉर्टंट आहे, कारण की या लेवलवरती बघा तुम्ही स्ट्रॉंग पुलबॅक घेऊन स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. या लेवलवरती गेला परत स्ट्रॉंग सेलिंग बघायला मिळाली आणि जेव्हा या लेवलवरती होता एक मोठा गॅप अप ओपन होऊन तिकडनं ब्रेकआउट दिला होता या लेवलचा, दिसतोय तुम्हाला. ओके. आता काय झालं की मार्केट वरती गेलं अपट्रेंडमध्ये, डाऊन साईडला गेलं. आता 25,000ची जे इम्पॉर्टंट सपोर्ट होता तो निफ्टीने ब्रेक केला आहे. म्हणजे एक व्ह्यू काय झाला की बाबा इम्पॉर्टंट सपोर्ट होता तो निफ्टीने ब्रेक केला आहे, मार्केटने ब्रेक केलेला आहे. आता कधीही लक्षात ठेवा, मार्केट जेव्हा सगळ्यांना वाटतं ना आता सेलिंग येणार आहे, सेलिंग येणार आहे, सेलिंग येणार आहे, मार्केट तेव्हाच अपोजिट डायरेक्शनला मोमेंटम द्यायचं ट्राय करतं. किंवा जे न्यूज आहे मार्केटमध्ये की मार्केट क्रॅश होणार क्रॅश होणार क्रॅश होणार, जर सगळ्यांनाच ही न्यूज माहिती झाली तर मार्केट त्याच्या अपोजिट ट्राय करू शकतं. कारण की मार्केट सगळ्यांनाच सक्सेसफुल बनवणार आहे का नाही. त्यामुळे आता काय होऊ शकतं, हाय पॉसिबिलिटी काय आहे ते समजून घ्या. फक्त त्यासाठी काही स्विंग आहेत, ते स्विंग ब्रेक करणं गरजेचं आहे. इंटरेस्टिंग टॉपिक आहे, समजून घ्या व्यवस्थित. आता क्लिअर केलं आपल्याला एक रेंज मिळते 25,000ची. 25,000ची जोपर्यंत निफ्टी खाली आहे किंवा 25,000च्या खाली जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बुलिश बनत नाही, बिलकुल बनत नाही. ओके. जेव्हा 25,000च्या वरती निफ्टी आपल्याला जाताना दिसेल, बघा इकडे कन्सोलिडेशन आहे, डाऊन साईडला होतं, पुलबॅक उद्या कन्सोलिडेशन उद्या, ही प्रायजेक्शन अशी जर झाली तर आपल्याला बुलिश बघायला. आता हा फक्त उद्याचा व्ह्यू नाही, मी थोडासा ओव्हरऑल व्ह्यू सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. 25,000च्या जोपर्यंत निफ्टी बुलिश वरच्या साईडला जात नाही तोपर्यंत बुलिश साईडला मोठा ॲग्रेसिव्ह मोमेंटम बनत नाही. ओके. ट्रेंड चेंज होत नाही बेसिकली. आणि त्याच्यासाठी आजचा डे लो मार्क करायचा आहे 24,880. डे लोला निफ्टी क्लोज झाली आणि इतका मोठा साधारण जर बघितलं आपण 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बनतोय. आता लॉजिकली तुम्ही सांगा 120 पॉईंट निफ्टी दिवसाला मोमेंटम करतो, 120, 150, 150, आणि 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन ठेवणं लॉजिकल आहे का?
हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि रेग्युलर इतका असतो का? नाही. 50, 60, 70 मॅक्स 100 पॉईंट. पण हा 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन ठेवणं गरजेचं आहे. बिकॉज ना आपण या लेवलपासून बुलिशचा विचार करू शकत नाही, ना या लेवलपासून बुलिशचा विचार करू शकत नाही. आपल्याला तर हा स्विंग जो आहे हा ब्रेक होणं गरजेचंच आहे, जर आपल्याला बुलिश साईडवर विचार करायचा असेल तर. सो त्याच्यामुळे 25,000ची जी रेजिस्टन्स लेवल आहे, ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि सेलिंग साईडला तर आजचा लो तयार झाला, तो तर इम्पॉर्टन्स त्याला देणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे हा 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन गरजेचा आहे. मग आता हाय पॉसिबिलिटी काय होऊ शकतं, की मार्केट जर याच झोनमध्ये राहिलं तर उद्या एक नो ट्रेडिंग डे देखील होऊ शकतो. आणि तो जर झाला तर त्याला खुशी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. आता असं नाही की इकडे खाली येऊ शकत नाही. खाली आला तर व्ह्यू मिळणारच इकडे आपल्याला खालचा. परंतु त्याच्यासाठी देखील काही प्रायजेक्शन गरजेचे आहे. जर तशी प्रायजेक्शन नसेल तर तिकडे देखील आपल्याला काय डाऊन साईडचा विचार करण्याची गरज नाही. मग आधी आपण निगेटिव्ह साईड म्हणजे सेलिंग साईडचा विचार करूया. थोडीशी लेवल इथे कन्फ्युजन क्रिएट होते, कारण की थोडी रेंज आहे. ठीक आहे. या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात ते निफ्टीच्या. आता ही लेवल ब्रेक होणे इम्पॉर्टंट आहे, 24,880ची. परंतु अशी लगेच ब्रेक होणे इम्पॉर्टंट नाही का? नाही. हे ट्रॅप करण्याचे चान्सेस याच्यामध्ये जास्त होतात. सो आपल्याला इकडे काय पाहिजे? एक प्राइस ॲक्शन पाहिजे. ही प्राइस ॲक्शन पाहिजे. बेसिकली इकडे एक चॅनल क्रिएट होणं गरजेचं आहे, जसं इकडे झालं होतं. ओके. या चॅनलनी जर लेवल ब्रेक केली आणि त्याच्यानंतर जर आजचा लो म्हणजे 24,880ची जर लेवल ब्रेक होती, तर आपल्याला मग डाऊन साईडच्या लेवल पण होतील. 24,830, 24,700, 24,800 आहे आणि 24,766. तर या काही लेवल आहेत ते ओपन होताना दिसतात. 1, 2, 3. ओके. तर या लेवल ओपन होतं. फक्त इकडे प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला अशा पद्धतीचं चॅनल पाहिजे. अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन नसेल व डायरेक्ट ब्रेक होत असेल तर 80-85% चान्स आहे की मग हा ट्रॅप करू शकतो. ओके. हा ट्रॅप करेल, वरती जाईल आणि आपल्याला तिकडे एस-एल द्यावा लागेल. ओके. सो त्याच्यासाठी डाऊन साईडला जाताना एक प्राइस ॲक्शन गरजेची आहे, जी की प्राइस ॲक्शन थोडीशी आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळू शकते. ही एक जनरल प्राइस ॲक्शन आहे, जेणेकरून तिकडनं मार्केटने जर ब्रेकआउट दिला तर एक अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला पण होऊ शकते. मग त्या साईडच्या लेवल आपण आहेत त्या डिस्कशन केलेलं आहे. आता आणखी एक व्ह्यू आहे, तो एक लक्षात ठेवा. ही एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे 25,000ची. जर निफ्टी छोटा मोठा गॅप ओपन झाला, या पद्धतीने प्राइस ॲक्शन केली, या लेवलवरनं एक ट्रेंड लाईन तयार झाली. बघा लक्षात घ्या, या लेवलवरनं एक ट्रेंड लाईन तयार झाली किंवा एक चॅनल तयार झाला आणि 25,000च्या आसपास जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली किंवा चॅनल जर ब्रेक झाला, तर अगेन आपल्याला या लेवलपासून एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. परंतु हा व्ह्यू ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन समजते, ज्याला एक्सपिरियन्स आहे मार्केटचा किंवा व्यवस्थित ट्रेड मॅनेजमेंट करता येते, बेसिकली ज्याला एक्सपिरियन्स आहे मार्केटचा, त्याला समजते रिव्हर्सल, ते विचारात घेऊ शकता. फ्रेशर, बिगिनर किंवा नवीन आहे, तिन्ही एकच आहेत, तर ते थोडंसं इग्नोर करू शकता. ती थोडीशी ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन आहे, सो त्याच्यामुळे त्याला इग्नोर केलं तर बेटर राहील. बरं, आता 25,000 लेवलवरती आली निफ्टीने वरती आला, कन्सोलिडेशन केलं, ब्रेकआउट जर दिला 25,000च्या वरती, तर मग ओपन होतात लेवल, ते समजून घ्या. आता हाय पॉसिबिलिटी आहे की हा जर मोमेंटम यायचं झाला तर हा सेकंडमध्येच, हाफमध्येच येईल, नाही तर मग नेक्स्ट वीकमध्येच, जे सोमवार ते शुक्रवारचा ट्रेडिंग वीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. मग काय इकडे बघायला मिळते, 25,000च्या लेवलच्या वरती जर निघतोय तर हा फर्स्ट स्कॅल्पिंग व्ह्यू
सेकंड 25,063 आणि थर्ड 25,080. म्हणजे काय इकडे बघायला मिळते 25,000च्या अबाव 25,034, 25,063 आणि 25,082. म्हणजे 100 पॉईंटचाच मोमेंटम आहे, छोटे छोटे मोमेंटम आहे. कारण की इकडे डाऊन ट्रेंड नंतर पहिल्यांदा मार्केट फिरून जर अप ट्रेंडमध्ये सुरुवात होते तर छोटे छोटे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर काय होईल ते आपण पुढे डिस्कशन करूयाच. ओके, सो बेसिकली जर बघितलं त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला, चार्ट जर थोडा झूम आउट केला तर भला मोठा नो ट्रेडिंग झोन, त्याचं कारण देखील आपण डिस्कशन केले. छोटे छोटे बुलिश लेवल, ओके सेलिंगच्या लेवल. आता हाय पॉसिबिलिटी काय की जर छोटा मोठा गॅप अप ओपन जर झाला निफ्टी आणि ह्या झोनमध्ये जर राहिला तर हाय पॉसिबिलिटी आहे की या झोनमध्ये आपल्याला एक कन्सोलेशन दिवस बघायला मिळू शकतो. मग दिवसामध्ये जर आपल्याला कुठलाही अपॉर्च्युनिटी कुठलाही जर व्ह्यू नाही मिळाला तर दिवसाला ॲज अ नो ट्रेडिंग डे जर कन्सिडर केला तुम्ही तर तुम्हाला जास्त आनंद वाटायला पाहिजे. का तर तुमच्याकडे तितका कंट्रोल झालेला आहे की एखाद्या दिवशी जरी व्ह्यू नाही बनला किंवा एखाद्या दिवशी जर अपॉर्च्युनिटी नाही आली आणि तुम्ही मार्केट बघून कुठलीही अपॉर्च्युनिटी दिली नाही म्हणून कुठलाही ट्रेड नाही केला, त्याच्यामध्ये विनिंग तुम्ही आहात, तुमची सायकोलॉजी विन होती. ओके, तर असं जर झालं तर स्वतःला शाबासकी द्या. ओके, ते गोष्ट लक्षात ठेवा. आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजले असेल. आता छोटंसं इकडे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्या जर निफ्टी 70 ते 75 पॉईंट जर गॅप डाऊन ओपन झाला तर हाय पॉसिबिलिटी काय आहे की एक ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. कारण की ऑलरेडी या लेवलपासून डाऊन आहे. आणखी 70-75 पॉईंट जर निगेटिव्ह ओपन झाला तर ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. तर ही बुलिश मोमेंटम थोडंसं फोकस ठेवू शकतो. ओके, बाकी लेवल तर मी टेलिग्रामवर देत असतो. टेलिग्रामला जो जॉईन केला असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जे पण काय ऑफिशियल लिंक आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेले आहे. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. चला बँक निफ्टीकडे जायचं, परंतु सेन्सेक्सचा ॲनालिसिस झाला म्हणून व्हिडिओ सोडून जाण्याची गरज नाही. कारण की बँक निफ्टी, सेन्सेक्स इथे पण काही प्रायजेक्शन बनलेले असते, इथे पण आपल्याला शिकायचं आहे. तर ते नक्की लक्षात ठेवा. फक्त व्हिडिओ बघायचा म्हणून बघायचा नाही, काही ना काही शिकण्याचे उद्दिष्टाने व्हिडिओ बघा. तर तुम्हीच सांगा, याच्यामध्ये आपण काल ही रेंज डिस्कशन केली होती, ही आणि ही काय दिसतंय तुम्हाला? मोठी रेंज होती थोडीशी. काय दिसतंय तुम्हाला? क्लिअर कट कन्सोलिडेशन आहे. कुठली अपॉर्च्युनिटी मिळाली का बँक निफ्टीमध्ये? नाही. आणि का नाही मिळाली तर हा इंडेक्स निवांत इंडेक्स होता. कारण की याच्यामध्ये कुठलीही ट्रम्प तात्याच्या न्यूजचा इम्पॅक्ट झालेला नाही. कारण की तिकडे जे बघितलं तर ते मोस्टली IT सेक्टर क्रॅश होते, IT स्टॉक जे आहेत ते प्रेशरमध्ये येतात ते. आणि बँक निफ्टीमध्ये मोस्टली ऑलमोस्ट सगळे जे स्टॉक आहेत ते बँकिंग रिलेटेड आहे. त्यामुळे बँकिंग पॅनिकमध्ये नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी पडतोय परंतु सस्टेन झालेला आहे. आज पण बघा 145 पॉईंट निगेटिव्ह आहे, परंतु जर कम्पेअर केला तर नो ट्रेडिंग झोनमध्येच तो गणगडलेला आहे. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. जे लोक बँक निफ्टीला ट्रॅक करतात ते नो ट्रेडिंग जर तुमचा झाला असेल, व्हेरी गुड. का व्हेरी गुड? कारण की अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही कुठेही घुसले नाही, करायचंच म्हणून फक्त ट्रेड. ओके, आता याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. ओके, 2 दिवस जर बघितलं तर पूर्ण 2 दिवस या झोनमध्ये कन्सोलिडेशन आहे. यस, क्लोजिंग ही 55,000च्या खाली आहे, परंतु जर बघितलं तर अपॉर्च्युनिटी नाही मिळाली. पण आता लेवल काय इम्पॉर्टंट आहेत, 55,282. याला एकदा वरती जाऊ द्या, नो ट्रेडिंग घुसू द्या आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक करू द्या 55,000ची. म्हणजे बेसिकली 55,280, 55,000 ॲज इट इज नो ट्रेडिंग झोन आहे. आता ही जर लेवल ब्रेक होती तर खालचे लेवल ओपन होतील 54,856, 54,774 आणि 54,680 या लेवल ओपन होतं ते या लेवल कालचेच आहे, त्यामुळे नोट करून ठेवा. बुलिश साईडला जर बघितलं तर 55,400, 55,510, 55,600 या काय लेवल आहेत या बघायला मिळू शकतात. ओके, बेसिकली आत्ता ही जी रेंज तयार झाली आहे एक डाऊन ट्रेंड नंतर, जोपर्यंत बुलिश तर ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी नाहीच आहे. सेलिंग साईडला थोडीशी या पद्धतीने जर फ्लॅट ओपन झालं थोडंसं वरती जातं, पुल बॅक नंतर जर ही लेवल ब्रेक होती 55,000ची राऊंड लेवल, तर मग परत या लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतं.
तर यावरती फोकस ठेवू शकतात जे लोक बँक निफ्टी ट्रॅक करतात ते. सेन्सेक्स 5 मिनिटाच्या साहेबांची एक्सपायर होते. माझा एक व्ह्यू यामध्ये होता, ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट निघालेला आहे. ओके, म्हणजे सेन्सेक्स एक्सपायरीची त्यामध्ये पोझिशन होती, ती मी शेअर केली होती एज्युकेशन पर्पजनी, परंतु ती पण थोडीशी कॉस्ट टू कॉस्टमध्येच काढलेली आहे, कारण की सडनली एक मोठा मोमेंटम आला होता. ओव्हरऑल जर बघितलं तर ही प्रायजेक्शन बनली इकडे. जे पण लोक प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगला जॉईन झालेले आहेत त्यांना समजलंच नाही काय प्रायजेक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर लेवल ब्रेक झाली, फर्स्ट लेवल सेकंड लेवल मोमेंटम दिला, ही 3 PM ची मोमेंटम, म्हणजे डाऊन साईडलाच पूर्ण मोमेंटम आज बघायला मिळाला. बुलिश साईडला बघा 81,800ची लेवल ब्रेक केलेली नाही, त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला नाही ओपन झाली आणि पॉसिबिलिटी देखील कमीच होती. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर चांगला मोमेंटम दिलाय आणि ते तुमच्या कमेंटमध्ये देखील मला बघायला मिळालं, टेलिग्राम मेसेजमध्ये देखील बघायला मिळालं. रिमूव्ह करूया लेवल, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो, ठीक आहे. तर चार्ट पॅटर्न जर बघितलं तर ही लेवल इम्पॉर्टंट होती, इकडनं एक बुलिश मोमेंटम दिला, तिकडनं परत एक सेलिंग आली, तर 50% लेवलवरती याने पण एक करेक्शन केलेलं आहे. तर इकडे आता प्रायजेक्शन इम्पॉर्टंट आहे की ही आजचा जो लो आहे तो ब्रेक न होता जर हा एक दिवस वरती राहिला तर मग हा थोडासा आपल्याला अपसाईडला देखील मोमेंटम दाखवू शकतो नेक्स्ट वीकमध्ये. ओके, म्हणजे लक्षात काय ठेवायचं की आजचा जो इंट्राडे लो आहे हा सस्टेन होतोय का नाही हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येक दिवशी बघा आपण थोडं सेन्सेक्समध्ये मास्टर क्लास सारखं करूया, कारण की शिकवण्यासारखं आहे. ही जर लेवल बघितली तर याचा लो सस्टेन नाही झाला, एक पण दिवस याच्यावरती क्लोजिंग नाही झाली. याचा लो इथे याच्यावरती पण एक पण दिवस क्लोजिंग नाही झाली, इकडे पण नाही झाली, इकडे पण नाही झाली. याचा लो इथे आहे, याच्यावरती एक दिवस क्लोजिंग झाली का, ऑलमोस्ट लेवल टू लेवल होती पण क्लोजिंग नाही झाली. याचा लो इकडे ही पण नाही झाली, म्हणजे आज इकडे. तर ह्या पूर्ण सेशनमध्ये जर बघितली, ह्या 6 ते 7 सेशनमध्ये एकदाही क्लोजिंग वरच्या लेवलला नाही झालेली, परंतु लो कंटिन्युअसली ब्रेक होत गेलेत बघा. आणि उद्या जर लो ब्रेक नाही झाला, कारण की आज एक मोमेंटम आलेला आहे, उद्या जर लो ब्रेक नाही झाला आणि वरती उद्या क्लोजिंग झाली, ओके, बेसिकली आजचा लो ब्रेक न होता उद्या जर मार्केटवर सस्टेन झालं तर सोमवारच्या दिवशी आपल्याला थोडंसं जर स्विंग ब्रेक होताना दिसलं तर सोमवारपासून एक ट्रेंड थोडा चेंज होताना दिसू शकतो. ही जी ट्रेंड लाईन इकडे बनली आहे, ओके, ही ब्रेक होऊन जर गेली तर ट्रेंड चेंज होऊन दिसू शकतो. नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला निफ्टी सेन्सेक्स किंवा मार्केट थोडं बुलिश होताना दिसू शकतं, पण त्याला काही प्रायजेक्शन होणं गरजेचं आहे, तर ती प्रायजेक्शन इकडे तुम्हाला मी डिस्कशन करतो. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवतात. तर सिम्पल साधा आपल्याला काय करायचं आहे, आजचा लो मार्क करायचा आहे 81,100 बघा, राऊंड लेवल आहे. आणि याला थोडी आपण लेवल 81,400 ठेवते रेजिस्टन्सची, याला मार्क करायचं. तर जोपर्यंत ह्या रेंजच्या बाहेर निफ्टी सेन्सेक्स जात नाही तोपर्यंत आपल्याला अपॉर्च्युनिटी नाही आहे, पॉसिबिलिटी कमी आहे. 81,400 81,100 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. आधी डाऊन साईडच्या लेवल आपण डिस्कशन करतोय, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आहे. जे काही सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतात. याला जर डाऊन व्हायचं असेल किंवा सेलिंग साईडला जायचं असेल तर एकदा पुल बॅक घेऊन येऊ द्या, कन्सोलेशन करू द्या, चॅनल क्रिएट करू द्या, एक पुल बॅक घेऊ द्या. 81,100ची जर लेवल ब्रेक होती म्हणजे बेसिकली आजचा लो ब्रेक होते, डाऊन साईडच्या 80,100ची लेवल ओपन होईल, 80,900ची लेवल ओपन होईल, 80,800ची लेवल ओपन होईल. तर या डाऊन साईडच्या 3 लेवल ओपन होते, 1 2 3, तर याच्यावरती फोकस आपण ठेवू शकतो. बुलिश साईडला जर बघितलं तर एकदा येऊ द्या वरती, कन्सोलेशन करू द्या, त्याच्यानंतर हा स्विंग क्रिएट होईल किंवा इकडे जो स्विंग क्रिएट होईल, एकदा येऊन पुलबॅक घेणार, पुलबॅक घेऊन त्याच्यानंतर जर स्विंग क्रिएट झाला 81,400च्या वरती क्लोजिंग मिळेल तरच याच्यामध्ये काही बुलिशची अपॉर्च्युनिटी आहे, नाही तर बुलिश साईडला खूप अवघड आहे मार्केट. मग काय आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते, 81,544,
येऊ द्या, पुलबॅक घेऊ द्या, कन्सोलेशन करून लेवल ब्रेक होऊ द्या. मग 81,520ची लेवल ओपन होती. फर्स्ट थोडीशी ॲग्रेसिव्ह लेवल नाही घेत, थोडीशी सेफर साईड गेलेलं आहे. 81,600 राऊंड लेवल, 81,678. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतं. याच्यामध्ये देखील रेंज आहे ती थोडीशी नो ट्रेडिंग झोनची मोठी आहे. ओके, सो ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ते आपल्याला चार्टवरती क्लिअरली बघायला मिळते. कधीही मार्केटनी प्रिव्हियस डेचा स्विंग ब्रेक केलेला नाही, म्हणजे हायर स्विंग ब्रेक केलेला नाही आहे. आणि कधीही मार्केटनी लास्टचे 6 ते 7 ट्रेडिंग सेशनमध्ये लो सस्टेन केलेला नाही आहे. जर उद्या लो सस्टेन होतोय तर आपल्याला एक वेगळा प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. मग उद्या काय होईल मार्केटमध्ये, जे आपण काय प्राइस ॲक्शन बनेल, जो काय सेशन होईल, त्याच्यानंतर आपण सोमवारसाठी डिस्कशन करणार आहोत. तो एक इंटरेस्टिंग ट्रेडिंग सेशन असणार आहे. म्हणजे जर बघितलं तर लास्ट पूर्ण आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम केले, उद्याचा दिवस थोडासा ट्रिकी आहे, थोडासा टफ आहे. कारण की मार्केटने एक सडन मोमेंटम नंतर परत टपटप मार्केट अशा पद्धतीचे प्राइस ॲक्शन शक्यतो कमी करतं. सो त्याच्यामुळे थोडंसं अवघड दिवस जाऊ शकतो उद्याचा. त्याच्यामुळे थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल, लॉट सायझिंग याच्याकडे फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल तुम्हाला विथ प्राइस ॲक्शन विथ लॉजिक समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. 2000 लाईक, 500 कमेंटची अपेक्षा आहे. आय होप तुम्ही कंप्लीट करसाल. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स मास्टर एक्सपायरी आपण ते कालच ठेवलं होतं. तर सुपर ट्रेंडी डे, STD, ओके, सुपर ट्रेंडी डे असा कमेंट करू शकता तुम्ही, अशी कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, जे पण लोक स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, कॉल आणि टिप्ससाठी नाही बोलत आहे. कॉल आणि टिप्सवाल्यांना काय शेअर करायची गरज नाही, कारण त्यांचं मेंटॅलिटी शिकण्यासाठी नाही. जे लोक शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.